पुण्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। खडकवासला धरणातून 2000 क्युसेक वेगानं विसर्ग आता होणार आहे। नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना आता सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। थेट जाते आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, या ठिकाणी आपण पाहतोय खडकवासला धरणातून 2000 क्युसेक वेगानं विसर्ग आता होईल। नदीकाठच्या गावांना, सगळ्या परिसराला आपण म्हणूया, खबरदारीचा इशारा देण्यात येतोय। नक्कीच, आणि पहिल्यांदा यंदाच्या मोसमामध्ये खडकवासला धरणातून हा पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। काल रात्रीपासून खडकवासला आणि इतर त्याला लागून जी 3 धरणं आहेत, या धरणांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सकाळपासून सुद्धा पुणे शहर आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे खडकवासला धरणाची पाणी पातळी सुद्धा वाढू लागलेली आहे आणि त्यामुळे अगदी काही वेळानंतर 2000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाईल। त्यानंतर आपण पाहतोय की मुळा मुठा नदीचं पात्र आहे ते दुतडीस भरून वाहणार आहे आणि त्यामुळे नदीकाठचा जो परिसर आहे, ज्या ठिकाणी सातत्याने वाहनं पार्क केली जातात, जनावरं तिथे सोडली जातात, ते लवकरात लवकर काढून घ्यावे अशा पद्धतीचं आवाहन पाटबंधारे विभाग आणि पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेला आहे। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, तसाच पुणे शहरातही मुसळधार पाऊस सकाळपासून सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळेत झालेली पाहायला मिळालेली होती आणि त्यामुळे आज दुपारनंतर सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे पुण्यात पावसाचा अंदाज हा वर्तवला जातोय। पाऊस वाढण्याचा अंदाज हा खरं तर वर्तवण्यात आलेला आहे। तुर्तास धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या अपडेट करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।